मित्रांनो, या शाळेमध्ये एक कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि कार्यक्रमामध्येच आपण त्यांच्यासोबत विद्यार्थिनींसोबत या ठिकाणी संवाद साधत आहोत. आता थेट जातोय विद्यार्थिनींना विचारण्यासाठी की ही नेमकी शाळा तुला काय शिकवते. तुझं नाव बेटा? पल्लवी. अच्छा, पूर्ण नाव? पल्लवी गजानन मुळे. अच्छा, किती वर्गाला जातेस? 10वी. 10वीला विषय किती आहे बेटा? हं? 10वीला विषय किती आहे? विषय 9. 9. बरं, तुझा आवडता विषय कोणता आहे? मॅथ. मॅथ. मॅथ मध्ये आपण करिअर घडवणार? हो. कोणत्या दिशेने वाटचाल करायची इच्छा आहे? अजून ठरवलं नाही. अजून ठरवलं नाही. आज या ठिकाणी तू 10वी मध्ये जातेस आणि ठरवलं कसं नाही, कारण की आपण जे स्वप्न या ठिकाणी ठरवण्याचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी असला पाहिजे. काय वाटतंय? असलं पाहिजे पण ठरविण्यात यायचं. अच्छा, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. बरं, तुला शाळा कशी वाटते? सुंदर. सुंदर वाटते. बरं, काय काय शिकवताय शाळेमध्ये? सगळं जे येत नाही ते सगळं शिकवलं. जे येत नाही ते शिकवतायत. हं. आज कार्यक्रम चालू आहे आणि त्या चालू कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थिनींसोबत संवाद साधतोय. तुझं नाव बेटा? माझं नाव विजया चंद्रकांत गवई आहे. अच्छा, बरं, काय तुझे आई वडील काय काम करत आहेत? माझे पप्पा कंडक्टर आहेत आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. अच्छा, बरं, काय वाटते तुला की ही शाळा कशी वाटते नेमकी? ही शाळा खूप छान आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करते. मार्गदर्शन करते. बरं, विविध खेळ सुद्धा या ठिकाणी शाळेमध्ये होत असतील. हो, होतात. कोणकोणते खेळ होत आहेत? खेळ तसेच खो खो, फुटबॉल अशा पद्धतीचे खेळ घेतले जातात. अच्छा, तुम्हाला आवड कोणत्या खेळामध्ये आहे? आम्हाला दोन्ही ते सर्व खेळांमध्ये आवड आहे. म्हणजे खेळाडूच्या माध्यमातून ध्येय गाठायची इच्छा आहे तुझी? नाही, बरं, का? नेमकं कारण काय? मला जास्त खेळायला आवडत नाही. नाही, मग अभ्यास करायला आवडतंय? हो. मग अभ्यासातून करिअर घडवणार पुढे? हो. पण कोणत्या दिशेने वाटचाल करायची इच्छा आहे? मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. स्पर्धा परीक्षा. मग अभ्यास तर फार करावा लागेल. हो. मग आई वडिलांचे स्वप्न आहे का तुझ्या? हो आहे. मित्रांनो, काही विद्यार्थी असे असतात की ध्येय पूर्ण करण्यासाठी जीवाची पाड या ठिकाणी मेहनत करणारच. कारण भाऊसाहेबांचे आणि दलित मित्र पंढरीनाथ पाटलांचे या ठिकाणी स्वप्न आहे की जो कष्टकरी वर्ग आहे, तो शेतमजूर जो वर्ग आहे, जो बहुजन वर्ग आहे, त्या बहुजनांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण देणं. तुझं नाव बेटा? वेदश्री रवींद्र आढळे. अच्छा, किती वर्गाला जातेस? 10वी. 10वीला. शिक्षक कोण आहे तुझे? काळे सर. काळे सर. कोणता विषय शिकवतायत? इंग्रजी. इंग्रजी. बरं, मराठी मातृभाषा जी आहे, मातृभाषेचं ज्ञान अतिशय महत्वाचं आहे आणि इंग्रजी विषय हा तुला कठीण जातोय काय? नाही, कठीण नाही जात. ते ग्रामर कन्सेप्ट क्लिअर करतात. ग्रामर कन्सेप्ट. मग कोणता विषय कठीण जातोय? कठीण जर काय म्हणले तर असा कोणताच विषय नाही. कोणताच विषय नाही, सगळे कन्सेप्ट क्लिअर करताय सर, सगळ्या विषयाचे. हो. पण काय बनण्याची इच्छा आहे उद्याला? उद्याला MBBS. मित्रांनो, डॉक्टर बनण्याची इच्छा आहे, कारण की आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि कारण की हे ध्येय आहेत विद्यार्थिनींचे आणि ध्येयपूर्तीसाठी ही शाळा या ठिकाणी सज्ज आहे. विद्यार्थिनी आपल्यासोबत. तुझं नाव बेटा? खुशी. खुशी. खुशी कमी गम का काय? नेमकं पुढे काय? खुशी गणेश महाजन. अच्छा, खुशी गणेश महाजन ही विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत. तर बरं, तुझ्या आरोग्याच्या संदर्भामध्ये शाळा कशी या ठिकाणी लक्ष देते? आरोग्या संदर्भामध्ये काही शिबिरं होत आहे, काय तपासण्या होत आहे तिथे? हो सर. एका वर्षातून एक तपासणी होते. आताच काल किंवा परवा एक तपासणी होऊन गेली. म्हणजे तुमच्या आरोग्याकडे काळजी घेते शाळा? हो सर. आता बरं, काय वाटते तुला ही शाळा काय काय पुढे जाऊन या ठिकाणी काय बनण्याची इच्छा आहे? माझी टीचर. टीचर, एक आदर्श शिक्षिका. हो सर. विद्यार्थ्यांना घडवण्याचं. परंतु तुला अभ्यास तर फार करावा लागेल. हो सर. विविध परीक्षा सुद्धा द्याव्या लागेल, कारण की एका दिवसाचा अभ्यास होत नाही. मुळातच ज्या ठिकाणी जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंच्या, सावित्रीबाईंच्या आणि अहिल्यादेवी होळकरांच्या ज्या लेखी आहेत ते कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत असं या ठिकाणी दिसून येत आहे. तुझं नाव बेटा? स्नेहल विठ्ठल येवले. बरं, किती वर्गाला जात आहे? 9वी. 9वीला जात आहे. बरं, किती वर्षापासून शाळेत मध्ये आहात? मी 8-9 5-7 वर्षापासून आहे. 5-6 वर्षापासून. हा. बरं, काय वाटते तुला ही शाळा नेमकी काय काय घडवण्याचा प्रयत्न करते तुला तुझ्या करिअरसाठी? सर्व सर लोक चांगले शिकवतात आणि ज्याला समजले नाही ते पुन्हा पुन्हा समजावून सांगतात. बरं, नुकताच या ठिकाणी तुमच्या मुख्याध्यापिका प्राचार्य या ठिकाणी त्यांची नियुक्ती इथे झालेली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगणार? काही दिवस या ठिकाणी झालेले आहे, समजून काही सांगतायत तुम्हाला काही? हो, ते चांगलं शिकवतात आणि विद्यार्थ्यांना चांगलं समजून घेतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावना समजतात. मित्रांनो, भावना समजून घेणं महत्वाचं आहे. आज या ठिकाणी आपण बघतोय की धावपळीच्या जगामध्ये आपल्याला मार्गदर्शनाची फार आवश्यकता आहे, परंतु ते योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळते का हे सुद्धा जाणणं महत्वाचं आहे.
विद्यार्थिनींचा ग्रुपच या ठिकाणी आलेला आहे, कारण की आज आपण बघतोय वेगवेगळ्या या ठिकाणी शाळेमध्ये जातोय, परंतु विद्यार्थी वर्ग या ठिकाणी बोलायसाठी या ठिकाणी समोर येत नाहीत. तो का येत नाहीत? कुठेतरी या ठिकाणी त्यांचा एक आत्मविश्वास कमी पडताना दिसतोय. परंतु आज या शाळेला भेट देत असताना असं काही या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की सरांनी या ठिकाणी धडे दिले काय माहित, आत्मविश्वास या ठिकाणी आपला कसा वाढवावा. एवढ्या मुली आणि एवढे विद्यार्थी या शाळेमध्ये मी पहिले बघितले. आता आपण थेट, तुझं नाव बेटा? संस्कृती रवींद्र लेखनार. अच्छा, बरं किती वर्गाला जातेस तू? 6व्या. 6व्या वर्गाला. तुझे आई वडील काय काम करतात बेटा? शेती करतो. शेती करतायत. मग तुला पुढे चालून शेतीमध्येच काम करायचं का ऑफिसर बनायचं का डॉक्टर बनायचं का इंजिनियर बनायचं? मला पोलीस पोलीस बनवण्यासाठी तुला शारीरिक व्यायामाची सक्त आवश्यकता आहे. तुझी उंची वाढवणे, तुझी शरीरसृष्टी चांगली करणे. काय वाटतंय, तू व्यायाम वगैरे करणार, रनिंग वगैरे? हो. करणार. म्हणजे तुझ्या आई वडिलांचे स्वप्न आहेत का हे, का तुझं? नाही, माझं आहे. माझे तुझे स्वप्न आहेत, तुला पोलीस बनायचं. मित्रांनो, खरोखर, कारण की आपण जेव्हा या ठिकाणी मनामध्ये जे ध्येय या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न करतोय, ते ध्येय गाठण्यासाठी गुरुजन वर्गांची मेहनत या ठिकाणी महत्वाची असते आणि आपली सुद्धा महत्वाची असते. आणि त्याच्याही पलीकडे जर म्हटलं तर पालक वर्गांची मेहनत, कारण की आपल्या विद्यार्थ्यांना कसं या ठिकाणी पुढे न्यायचं. मुलं सुद्धा या ठिकाणी पुढे आलेले आहेत विद्यार्थी बोलण्यासाठी, की नेमकं सर आम्हाला बोलायचंय, नेमकं काय बोलणार हे सुद्धा जाणणं महत्वाचं आहे. कारण की शाळा सुरू आहे. प्राचार्य मॅडमना आपण विनंती केली की आम्हाला या ठिकाणी शैक्षणिक सदर चालू आहे आणि थोडासा सुसंवाद या ठिकाणी साधायचा आहे काही मिनिटाचा. त्यांनी परवानगी दिली आणि आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये आलोय आणि या विद्यार्थ्यांसोबत आज आपण या ठिकाणी संवाद करतोय. तुझं नाव बेटा? सार्थक दीपक जाधव. अच्छा, बरं कुठनं येत आहे आपण? इथे इसोलीमध्ये राहता का? इथले प्रॉपर इथले आहात का? अच्छा, बरं तुझे आई वडील काय करतात बेटा? आई वावरात जाते, वडील नाही. अच्छा, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मित्रांनो, आपण बघतोय की छत्र एखादं जर हरवल्यानंतर त्यालाच माहिती असते की आपण या ठिकाणी कसं करिअर घडवायचं आणि आपण कसं या ठिकाणी वागायचं. खरोखर हा एक टॉपिक आहे, हा समजून घेण्याचा आहे विषय. ज्याने समजला तो या ठिकाणी ध्येय गाठू शकतो. बरं तुला काय वाटतं, ही शाळा कशी वाटते तुझ्या बेटा? चांगली आहे. चांगली आहे. किती वर्षापासून शिकतोय इथे? मी 5वी 6वी 7वी 8वीला शाळा सोडून गेलो, यावर्षी परत आलो. बरं काय वाटते तुला, ही शाळा या ठिकाणी पूर्ण शिक्षण केल्यानंतर तुझं करिअर चांगलं बनेल असं वाटतंय? बनान. बरं तुझा गुरुजन वर्ग काय बोलतोय? नाही, सर्व शिक्षक चांगले. चांगले शिकवतात. कोणत्या दिशेने जाण्याची इच्छा आहे तुझी? डिसाईड नाही केला. डिसाईड नाही केलं अजून. खरोखर हा एक आदर्श घेण्यासारखा आहे. विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना अनेक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी धडे घ्यावेत, परंतु या ठिकाणी ध्येय सुद्धा या ठिकाणी गाठणं महत्वाचं आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन लागतंय गुरुजन वर्गांचं, ते या ठिकाणी देण्यासाठी सज्ज आहेत. तुझं नाव बेटा? सुरेंद्र सुरेश ठोके. अच्छा, किती वर्षापासून शाळेत आहे तिथे? सर मी ते 5वी मध्ये होतो आणि 5वी नंतर मी दुसऱ्या शाळेमध्ये गेलो आणि आता 9वी मध्ये कोणत्या शाळेमध्ये? अकॅडमिक इंग्लिश स्कूल गोमेदर. इंग्लिश मीडियम, इंग्लिश स्कूल. हा. आणि इथे सेमी इंग्लिशला जातोय का? सेमी इंग्लिशला. सेमी इंग्लिशला. हा. बरं कसे शिकवताय तुला हे? सर चांगलं शिकवतो. बरं तिथे आणि इथल्या शिक्षणामध्ये काय फरक आहे? सर काहीच नाही, इथे सर्व चांगलं समजून सांगतात आणि तिकडे थोडं समजून सांगत नाही. समजून सांगत नाही. सगळ्या शाळा या ठिकाणी चांगल्या आहेत. काय वाटतंय तुला? तिकडे सर ही पण चांगली आहे, पण तिकडे सर एवढे खेळायला लावत होते पण अभ्यास नव्हते घेत एवढा, म्हणून इकडे आलो. अच्छा, अभ्यास नव्हतं घेत. पण काय वाटतंय मग तुला, कोणतं करिअर नाही घडवायची इच्छा आहे तुला, म्हणजे कोणत्या दिशेने जाण्याची इच्छा आहे? सर मला पोलीस बनायचं, तर मी 10वीत मार्क खूप चांगले पाडणार आहे आणि नंतर मग माझं करिअर बघणार आहे. अच्छा, 10वीला मार्क चांगलं पडेल. हा. मग 10वीवर राहणार आहे का तुझा हा सगळा सारांश? नाही सर, 10वीच्या पुढे पण 11वी 12वी पण करणार आहे. मग आई वडिलांचे काय स्वप्न आहे तुझ्या? आई म्हणते की तुला जे व्हायचं ते हो, पण शकस्तोर तू आपली परिस्थिती सुधारण्यासाठी मोठा सु. मित्रांनो, हे जाणणं महत्वाचं आहे, कारण की अंतर्मनाचे बोल आहेत. अंतर्मनाच्या बोलातून या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी माणूस बोलतोय, तेव्हा या ठिकाणी ज्या वेदना आहेत त्या वेदना या ठिकाणी हृदयापर्यंत या ठिकाणी ठोक्यापर्यंत या ठिकाणी जात आहेत. हे जाणणं महत्वाचं आहे, कारण की हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी म्हणजे मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत, परंतु त्या फुलांना या ठिकाणी आतमध्ये या ठिकाणी सुगंध देण्याचं काम हा गुरुजन वर्ग करतोय. बेटा? माझं नाव अभिजित शेषराव गवळे आहे. अच्छा, काय वाटतंय तुला, ही शाळा कशी वाटते?
मी या शाळेत 5वी पासून म्हणजे असं शिकतो, तर मला ही शाळा म्हणजे फार खूप म्हणजे अशी खूप चांगली वाटते. अच्छा, बरं एवढं मोठं क्रीडांगण वगैरे जे आहे त्या क्रीडांगणाचा फायदा तुम्ही घेताय? हां, आम्ही ते फुटबॉल, अजून क्रिकेट आणि अजून कबड्डी खेळत असतो. अच्छा. बरं विविध परीक्षा सुद्धा या ठिकाणी होत असतील तुमच्या हां. स्पर्धात्मक परीक्षा, काही स्कॉलरशिप, नवोदय. हो. पण कोणत्या याच्यामध्ये भाग घेतला होता तू मागच्या वर्षी? मी म्हणजे मागच्या वर्षी मी 9वीत होतो, तर 9वीत मी कोणत्या परीक्षेत भाग नव्हता घेतला. पण मी 8वीत NMMS आणि स्कॉलरशिपची परीक्षा घेतली होती. अच्छा. बरं उत्तीर्ण झाला तर तुला मार्क्स वगैरे चांगले पडले? नाही, मार्क्स इतके काय चांगले नव्हते पडले. अच्छा. पण प्रयत्न केलाय तू. हो, प्रयत्न खूप केला होता. प्रयत्न भरपूर केला. बरं हो. इथे काही विविध परीक्षेमध्ये जे परीक्षेमध्ये सहभागी होत आहेत विद्यार्थी, त्यांना तिथे शिकवलं जातंय चांगलं? हो. तयारी वगैरे होते? हो, खूप. पण काय वाटतंय मग तुला उद्या चालून कोणत्या दिशेने धाव घेणार? म्हणजे मी अजून ठरवलं नाही, पण मला वाटते की मी ग्राफिक डिझायनर व्हावं. मित्रांनो, आज तंत्रज्ञानाचं युग आहे. ग्राफिक डिझायनर ही साधी गोष्ट नाही, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बारीक-सारीक काही विषय असतात. तो विषय या ठिकाणी जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच माध्यमातनं असे वेगवेगळे धाव या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी घेत आहेत. कारण की त्याच्या ज्या व्यथा आहेत, त्या व्यथा नेमक्या काय आहेत, हे समजून घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अपंग जो विभाग आहे, तो विभागासाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक आहे हा आहे. तुझं नाव बेटा? कुणाल शामदारेकर. अच्छा, किती वर्गाला जातोस तू? 10वी 10वीला. इथे किती वर्षापासून आहे तू? 5वी पासून. 5वी पासून. हं. बरं कसं वाटतंय तुला ही शाळा काय करते? चांगली सर मदत करतात शिक्षक लोक. बरं तुला या ठिकाणी चालताना त्रास या ठिकाणी होत असेल, तुला या ठिकाणी इथे गुरुजन वर्गांची मदत तू घेतोय? हो. काय सांगतायत गुरुजन वर्ग? ते म्हणतात तू पुढे शिक. तुम्हाला उत्साहित करतात सर पुढे शिकायला. आणि म्हणजे ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची इच्छा आहे हो. तुझी? तुझ्या आई वडिलांची काय इच्छा आहे? की मी बँक मॅनेजर व्हावं. मित्रांनो, हे आहे खरे या ठिकाणी अंतर्मनाचे बोल. बँकेत त्याला मॅनेजर या ठिकाणी व्हायचं आहे. कारण की मॅनेजरची जी खुर्ची आहे, ती खुर्ची या ठिकाणी सोपी नाही. पण आपलं करिअर जर घडवायचं असेल, आपल्याला जर या ठिकाणी ध्येय गाठायचं असेल, तर या ठिकाणी आपण शिक्षणाचे धडे घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. विविध बँकिंग क्षेत्रातले त्याला क्लास या ठिकाणी करणं महत्त्वाचे आहे. आणि त्याच माध्यमातनं हे शिक्षण ही श्री शिवाजी हायस्कूल इसोली या ठिकाणी देत आहेत.